नील्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की नेमक्या जागा ज्या आहेत त्या जागा या 22,000 प्लस आलेल्या आहेत. परंतु जिल्हा परिषदेच्या 34 जिल्हा परिषद आहे, झेडपी आहे, याच्या जागा नेमक्या किती आहेत आणि त्या जागा कशा इन्क्लूड आहेत. मग या ज्या जागा आपण पाहणार आहोत या संपूर्ण जिल्ह्याची तंतोतंती विश्वसनीय माहिती पवित्र पोर्टलच्याच आधारे आपण घेतलेली आहे आणि या माध्यमातून या पीडीएफच्या माध्यमातून आपल्याला कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या जागा आहेत, किती जागा आहेत हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. यामध्ये रोस्टर जे काही असेल किंवा मागासवर्ग कक्षाकडून ज्या काही जागा आलेल्या असेल तर त्यात स्पष्ट उल्लेख त्या ठिकाणी केलेला नाही. परंतु तुम्हाला जिल्ह्यात जागा नेमक्या किती आहेत ते मात्र समजत आहे. 1ली ते 5वी किती आहे, 6वी ते 8वी किती आहे, 9वी ते 12वी किती आहे, या जागा मात्र आपल्याला या ठिकाणी समजत नाहीत. परंतु एकूण आकडा आपल्या जिल्ह्यांचा किती आहे हे तुम्हाला मात्र समजणार आहे. तर आपण या ठिकाणी तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणारा कोणत्याही पवित्र पोर्टलच्या भरतीच्या संदर्भात जे असलेलं अपडेट आहे ते आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी देतो आहे. प्राधान्यक्रम 0 रुपयामध्ये 1ही रुपया तुमच्याकडनं आम्हाला नको. आमचं कर्तव्य म्हणून तुमच्यासाठी मदत करणार आहोत, तुम्हाला लिस्ट बनवून देणार आहोत, तुम्हाला मदत करणार आहोत. तुमचा जिल्हा असो, तुमचा विभाग असो किंवा तुमचा प्रादेशिक विभाग असो किंवा महाराष्ट्रात कुठेही तुम्हाला कमी मार्क असेल, सरासरी मार्क असेल तर त्यासाठी आमचं काम तुम्हाला मदत करणं असणार आहे. तर बघा, या ठिकाणी आपण वेळ न घालवता आपण या ठिकाणी बघणार आहोत की कोणत्या जिल्ह्याला किती जागा आहेत त्या पाहू. जिल्हा परिषद टीचर वॅकन्सी पवित्र पोर्टल 2025 पोर्टलवरनं आपण घेतलेला आहे आणि या ठिकाणी जिल्हा परिषद आपण या ठिकाणी बघा पूर्ण जिल्हा परिषद दिलेल्या 34 जिल्हा परिषद या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि वॅकन्सी मात्र त्या जिल्ह्यात किती आहेत ते या ठिकाणी स्पष्ट केलं आहे. पहिला जिल्हा आपण या ठिकाणी पाहू, अहमदनगर. अहमदनगरमध्ये 200 वॅकन्सी आपल्याला पाहायला मिळतात. अकोला जे आहेत, अकोला सुद्धा 50 जागा आहे, अत्यंत कमी जागा आपल्याला अकोला जिल्ह्यात दिसत आहे. अमरावतीमध्ये 580, चांगला आकडा आहे, 580 आहे. बीड मध्ये आपल्याला 189 जागा पाहायला मिळत आहेत. त्यानंतर भंडारा जो आहे, भंडारामध्ये 414 जागा आपल्याला पाहायला मिळत आहेत. बुलढाणा जो आहे तो बुलढाणा 150 जिल्हा म्हणजे 150 या ठिकाणी जागा आहेत. चंद्रपूर 610 आकडा आपल्याला पाहायला मिळत आहेत. नंतर छत्रपती संभाजीनगर 0 जागा. बघा, सर्वच जागा ज्या आहेत जिल्हा परिषदच्या त्या 0 जागा या ठिकाणी. छत्रपती संभाजीनगर खूप मोठा जिल्हा आहे, परंतु सुद्धा त्या ठिकाणी काय दिसत आहे आपल्याला, खूप कमी जागा म्हणजे 0 जागा या ठिकाणी दिसत आहे. त्या ठिकाणी श्री गणेशा जागेचा काही झालेला नाही. नंतर आहे धाराशिव. धाराशिवला जागा आहेत 145. धुळे आहेत 210. गडचिरोली आहे 450. बघा, गडचिरोलीमध्ये सुद्धा चांगल्या जागा आहेत. नंतर गोंदिया आहे 558. गोंदियामध्ये सुद्धा चांगल्या जागा आहेत. हिंगोली 79 जागा, अत्यंत कमी जागा आपल्याला पाहायला मिळतात. 79 जागा आहेत फक्त. नंतर जळगाव जो आहे 350 जागा आपल्याला पाहायला मिळतात जळगावमध्ये. जालना 0 जागा. लक्षात घ्या, छत्रपती संभाजीनगर म्हणजे मराठवाड्यातील जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये 0 आकडा जो आपण सांगत होतो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून, जशी आपल्याला माहिती मिळत होती तर त्यावरून की 0 आपल्याला मराठवाड्यात जागा दिसत आहेत. दुसरा जिल्हा जालना सुद्धा जिल्हा येते, इथे सुद्धा 0 जागा आहेत. नंतर कोल्हापूर 606 चांगल्या जागा आहेत कोल्हापूरमध्ये. नंतर लातूरमध्ये 0 जागा. बघा, मराठवाड्यातला हा तिसरा जिल्हा, संभाजीनगर, जालना आणि लातूर 0 जागा आपल्याला पाहायला मिळतात. नागपूरमध्ये 450, याच्यावरती आपण व्हिडिओ बनवलेला होता आणि 100% ते 450 ची आपल्याला जाहिरात त्या ठिकाणी अपलोड झालेली आहे. नंतर नांदेड 0 जागा, पुन्हा मराठवाड्यातील जिल्हा. नांदेड सुद्धा 4 जिल्हे झाले आहेत मराठवाड्यातली, म्हणजे 0 जागा आपल्याला पाहायला मिळत आहेत. नंतर आहे नंदुरबार 170 जागा. नंतर नाशिक सर्वाधिक जागा या ठिकाणी दिसत आहेत. नाशिक 720 जागा. पालघरमध्ये सुद्धा सर्वाधिक जागा आहे 900 जागा. आपण हे 995 जागेच्या संदर्भात आपण व्हिडिओ टाकलेला होता आणि हे या ठिकाणी 900 आपल्याला जागा पाहायला मिळत आहेत, म्हणजे अपलोड झालेल्या आहेत. परभणी मराठवाड्यातला 5वा जिल्हा, ज्या जिल्ह्यामध्ये जागा नाही आहेत, परभणी. नंतर पुणेमध्ये 500 जागा. हा सुद्धा ऑथेंटिक माहिती आपण त्याच वेळेला दिलेली होती. रायगडमध्ये 445 जागा आहे. इथे सुद्धा आपण रायगडमध्ये सुद्धा आपण 485 ची आधी दिलेली होती, म्हणजे व्हिडिओ बनवलेला होता. नंतर रत्नागिरी 435, सांगली 479, सातारा 357, सिंधुदुर्ग 252, सोलापूर 525, ठाणे 530 ठाणे. बघा,
ठाणे 523, सोलापूर 525, वर्धा 100 जागा, वाशिम 0 जागा, यवतमाळ 701 जागा. चांगल्या जागा आहे यवतमाळमध्ये. यवतमाळमधल्या आपण बातमी सुद्धा आपण पाहिली होती, 461 आणि 414 पेसा नॉन पेसाच्या संदर्भातील. अशा टोटल ज्या जिल्हा परिषदेच्या जागा ज्या अपलोड झालेल्या आहेत त्या 11,798, म्हणजे 11,500 प्लस जागा या ठिकाणी आपल्याला या भरतीमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि या सर्व जागा ज्या आहेत त्या जिल्हा परिषदेच्या जागा आहेत. यामध्ये हे जे काही फिगर आहे, हे जे काही आकडे आहेत, हे आकडे त्या स्पष्ट या ठिकाणी 1ली ते 5वी, 6वी ते 8वी, 9वी 12वी, 9वी ते 10वी, 11वी 12वी अशा पद्धतीने काही त्या ठिकाणी उल्लेख केलेला नाही. परंतु या जागा आपल्या जिल्हा परिषदेच्या जागा आहेत. त्यामुळं 22,000 23,000 जागा अपलोड झाल्या असेल, त्यापैकी 50% जागा झेडपीच्या आहेत. आणि याच वेळेला या जागा ज्या आहेत त्या 1ली ते 5वीच्या जास्त जागा आहेत. 1ली ते 5वीच्या ज्या जागा असणार आहेत त्या जास्त जागा असणार आहे, कारण प्रत्येक गावामध्ये जिल्हा परिषदची मराठी शाळा आहे. त्यामुळं मी कालही जो व्हिडिओ बनवला तर त्यामध्ये डीएड म्हणजे पेपर 1 जे पास आहेत त्या विद्यार्थ्यांना खूप मोठी संधी आहे. कारण 50% ज्या वेळेला जागा 11,000 प्लस जागा जिल्हा परिषदेच्या दिसत आहेत, त्यामध्ये जे पेपर 2 पास आहेत त्यांना तर उत्तम संधी आहे. पण पेपर 1 जर पास असेल, 2 पेपर जर पास असतील त्यांना तर चांगली संधी आहे. आणि जो पेपर 1 पास आहेत फक्त एकच, त्यालाही चांगली संधी आहे. त्यामुळं डीएड झालेल्या विद्यार्थ्यांची या ठिकाणी वर्णी लागणार आहे. त्यांनी घाबरण्याचं कोणतंही कारण नाही विद्यार्थी मित्रांनो. हेच आजचं अपडेट होतं. तुमच्या जिल्ह्यात किती जागा आहेत? मराठवाड्यात 5 जिल्ह्यांमध्ये आपल्याला जागा पाहायला मिळत नाही आहेत. ते समजून घ्यायचं आहे आपल्याला की त्यात एक्सेस झालेले लोक आणि बाकी इतर ज्या काही प्रॉब्लेम्स आहे, मागासवर्ग कक्षाकडून काही जी काही गोष्ट क्लिअर करण्यात आलेला आहे किंवा त्यांनी जे क्लिअर केलेली माहिती जी दिलेली आहे त्यानुसारच ह्या सर्व जागा आलेल्या आहेत. हेच आजचं अपडेट होतं. हेच अपडेट आपल्याला ऐकण्यासाठी माझे चॅनल अजूनही सबस्क्राईब न केलं नसेल तर सबस्क्राईब करा, ज्या माध्यमातून तुम्हाला कायमस्वरूपी अपडेट मिळेल आणि आपण तुम्हाला मदत सुद्धा करणार आहोत. धन्यवाद.